ब्लॉग केळवणाचा आहे. संडेलाच अक्षय तृतीया होती आणि छान दिवस होता. त्या दिवशी माझ्या मावस भावाचं आणि माझ्या चुलत नंदेचं केळवण करण्याचं ठरवलं. हे सर्व पदार्थ आहेत ते मी घरीच बनवले. फक्त 1-2 पदार्थ आहेत ना तेच विकतचे आणले. काजूची भाजी मी पहिली सर्वात आधी बनवून घेतली आणि भातसुद्धा बॉईल करायला ठेवला. मला मटर पनीर राईस बनवायचं होतं, साधा सिंपल सोप्पा, म्हणून मी ते पनीरसुद्धा कट करायला घेतलेत आणि मँगो मस्तानी, मँगो लस्सी, आमरस हे सर्व मला घरीच करायचं होतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी स्पेशल असं बनलं जाणारं आमरस पुरी, त्यामुळे मी आमरस बनवायला सुरुवात केली. त्याचबरोबर ना दही आणि मँगो लस्सीसुद्धा बनवली. बीटरचा वापर करूनच मी पटापट सगळ्या गोष्टी बनवायला घेतल्या आणि ह्याचं ना मी जास्त काही रेसिपी शूट करत नाही बसली, कारण बरेच पदार्थ बनवायचे होते आणि वेळेत त्यांनासुद्धा फ्री करायचं होतं. म्हणून तुम्हाला ह्यांपैकी कोणतीही रेसिपी पाहिजे असेल पदार्थांची तर मला कमेंट करा, मी नक्की शेअर करेन शॉर्टमध्ये. थोडा लेट करेन. आणि इथे मी लस्सी टेस्ट करून बघितली, खूपच छान झाली होती. तर पनीर फ्राय करून घेतले, कारण की मला पनीर मटर मसाला पहिला बनवायचा होता आणि त्याच कढईमध्ये मी बनवून घेतला. त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये पनीर फ्राय करायला घेतले, कारण की जो राईस थंड झालेला होता ना त्याचा मी पनीर मटर राईस बनवायला घेणार होती. आणि मध्येच मी थोडं डेकोरेशनसुद्धा करून घेतलं. अर्धं जेवण केलं आणि डेकोरेशन करायला सुरुवात केली. आता पुरणपोळी पुऱ्या वगैरे बाकी होतं, तर साधं सिंपल डेकोरेशन केलेलं आहे मी. मावस भावासोबतच माझ्या चुलत नंदेचं सुद्धा केळवण आहे आणि या दोघांचं लग्न आम्हीच ठरवलेलं आहे. माझ्या मावस भावाला माझी चुलत नणंद दिलेली आहे. तर आता दोघेही येणार आहेत, त्यांचं आता मी वेलकम करणार आहे शॉर्ट सिम्पलमध्ये. आणि डेकोरेशनसुद्धा सिम्पलच केलेलं आहे, थोडंफार करायचं. जेवणाची तयारी चालू आहे. आता चला. दोघेही अगदी वेळेत आले आणि एकत्रच येणार होते, तर त्यांचं मी छोटंसं वेलकम केलं, आरती वगैरे केली आणि लगेच मला जेवणाकडे वळायचं होतं, कारण की अर्धं माझं जेवण बाकी होतं. या जेवणांमध्ये मी पुरणपोळी आहे ती विकत आणणार होती, पण ह्यांचं असं म्हणणं होतं की तू पुरणपोळी घरीच बनव, त्यामुळे थोडकीच बनवली. पण पुरणपोळी दोघांनाही खूप आवडली, तशी पुरणपोळी छानच होती माझी. या सर्व पदार्थांमध्ये मला आणखीन एक कोथिंबीर वडी वेगळ्या पद्धतीमध्ये, जशी मी बनवते ना स्क्वेअर टाईपमध्ये, तशी मला बनवायची होती. पण म्हटलं 1पर्यंत मला जेवण प्रॉपरली पूर्ण वाढायला घ्यायचं आहे आणि सर्व शूट वगैरे थोडंफार करायचं, त्यामुळे उशीर नको व्हायला म्हणून मी ती स्किप केली. तसंही मी अळूवडी वाफवायला ठेवलीच होती बाजूला आणि पालक भजी बनवलेली आहे आणि पुऱ्या पटापट मी म्हणजे तळून घेतल्या. आणि मग हे शेवटीचं काम आहे, वळणाचं सर्व कोशिंबीर वगैरे सगळं रेडी करून ठेवली होती. अळूवडीसुद्धा एकदम थंड झाली होती, त्याच्यामुळे वड्या पाडल्या मी. आणि मँगो मस्तानी साईडला झालेली आहे आणि ते पुऱ्या आणि आमरस हे मी ताट सजवलेलं आहे. इथे मी पनीर मटर राईस बनवलेला आहे, साधा राईससुद्धा केलेला आहे कारण की कढी केलेली. आणि इथे आहे मटर पनीर मसाला, काजू मसाला, श्रीखंड आहे, लोणचं, तूप आहे पुरणपोळीसोबत खाण्यासाठी, कोशिंबीर आहे आणि ताटामध्ये बरीचशी जागा पूर्ण व्यापलेली होती, त्यामुळे फ्रूट कस्टर्ड आणि रसमलाई, आमरस, बरंच काय होतं पण मला दाखवता नाही आलं. पालक भजी आहे, त्याचबरोबर अळूवडी आहे. मग हे सर्व ताट भरून ना मी बाहेरच घेतलं, कारण की मला एकाच पानामध्ये सर्व काही लावायचं होतं. तर याच्यामध्ये ना मीठ आणि लिंबू मी ठेवायला विसरून गेली, खूप घाई गडबड झाली नंतरला, पदार्थ जास्त असल्यामुळे. आणि हां, भेंडी फ्राय, जी ग्रीनवाली भेंडी मसाला बनवते तीसुद्धा मी बनवलेली आहे आणि माझ्या भावाला भरपूर आवडलेली आहे. म्हणजे भेंडी मसाला सिंपल पद्धतीमधली आहे आणि बऱ्याच वेळा मी ही रेसिपी शेअरसुद्धा केलेली आहे. तर अशा प्रकारे मी पटापट ताट असं जसं जमेल तसं म्हणजे ठेवत गेली, कारण की मला खरंच सुचत नव्हतं काय कसं करू. त्यामुळे मग मी काय केलं, अळूवडी आणि जी भज्यांची प्लेट आहे ना ती अख्खीच्या अख्खीच ठेवली. सुट्टी असल्यामुळे सकाळची जी बेसिकची कामं आहेत ती करून घेतली आणि लगेचच मी जेवणाला लागली. बरं, केळवण आहे म्हणून व्यवस्थितपणे साडीसुद्धा मी वेअर केलेली आहे आणि मग ट्रॅडिशनल पद्धतीमध्ये केळीच्या पानावरती त्यांना मी रेडी केलं जेवणासाठी. मध्ये सुद्धा मला बरंचसं डेकोरेशन करायचं होतं, पण काय आहे ना थोडासा वेळ आणि सगळीकडेच लक्ष देऊ शकत नाही तसं झालं. आणि जेव्हा ऐन मोक्यावरतीच ते
लटकन वगैरे असतात ना गुंड्यांचे आर्टिफिशियल, ते सुद्धा भेटत नव्हते. मग फक्त केळवणाचाच बोर्ड लावला आणि थोडं गुलाबांच्या पाकळ्या आणि पंत्या वगैरे लावून मस्तपैकी असं छोटंसं डेकोरेशन करून घेतलं. आणि मग दोघंही जेवायला बसले आणि जेवणातले सगळे पदार्थ त्यांनी ट्राय केले, सर्व आवडले. कारण की एवढे सर्व पदार्थ असतात ना, तेव्हा काय खाऊ हा प्रश्न पडतो आणि एवढं जेवणही जात नाही. पण मला स्वतःलाच असं वाटत होतं की केळवणामध्ये मी एवढे पदार्थ मी बनवणार आणि ते मी खरंसुद्धा करून दाखवलं. कारण की जेवढा स्पीडमध्ये मी करत होती आणि एवढं काही जास्त म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये बनवत नाही, थोडं क्वांटिटीमध्ये बनवलं. पण मी भरपूर सारे पदार्थ जेवढे डोक्यात होते तेवढे मी बनवलेले आहेत. या दोघांचं जेवण झाल्यानंतर आम्ही सुद्धा जेवण करून घेतलं आणि असा होता केळवणाचा दिवस. व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर. एक्सप्रेशनवरून त्यांच्या कळतच असणार. आणि लवकरच आता ह्या दोघांचं लग्न आहे आठवड्याभरामध्ये. तर नंतर मग केळवणाचं लास्ट आहे की ओवाळून त्यांना गिफ्ट दिलं जातं. चला मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. व्हेरी स्मार्ट. आतमध्ये गेले तर